एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। काल सायंकाळी निवडणूक आयोगाकडून नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच देवळाली प्रवरा नगरपालिकेत राजकीय वातावरण तापलंय। भाजप, शिवसेना, शिंदे गट, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांनी तातडीने बैठकांचं सत्र सुरू करत प्रचार यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली। भाजपकडून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे पुन्हा एकदा नेतृत्वात दिसत आहेत। त्यांनी कार्यकर्त्यांचं प्रचाराचं नियोजन आखलंय। शहरातील विविध प्रभागात दौरे, मतदार संपर्क आणि पक्षांचं ध्येयधोरण पोहोचवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब मुसमाडे आणि प्रशांत मुसमाडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास प्रारंभ केला। महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही आपली ताकद दाखवण्याची तयारी केली, एकत्र येऊन प्रचार धोरण ठरवतात। वंचित बहुजन आघाडी, एकलव्य संघटना, बहुजन विकास आघाडी या पक्षांकडून देखील उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। दरम्यान संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चा आणि समीकरण बदलण्याची चढाओढ सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार पुढे येत आहेत। पक्षांतर्गत तिकीट वाटपासाठी हालचाली सुरू झाल्यात। या निवडणुकीत केवळ राजकीय नव्हे तर विकासाच्या मुद्द्यांवरही मतदारांचा कल निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होते। एकूणच देवळाली प्रवरा नगरपालिकेत निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्व पक्षांनी जोरदार तयारीसह प्रचाराचं रणांगण सजवलंय। आगामी दिवसात राजकीय वातावरण आणखी वाढण्याची चिन्ह दिसतात। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।